बोल, फौजी पाकिस्तानला हरवतो बंदूकने. तर आता मी आली घाटकोपर स्टेशनला आणि जे काम करायला आली होती ते बाजूलाच राहिलं. तर वाटेत्यानं जाता तर उसाचा रसवाला दिसला. तर आमच्या बाबाला रस प्यायचा वाटला म्हणून आम्ही तिथे थांबलो. आणि जिथे थांबलेलो त्याच्या ऑपोजिट साईडला ना छान असं ना कुर्तीचं कलेक्शन होतं आणि खूप मस्त मस्त कुर्ते होते. तर घाटकोपर स्टेशनला ना कसं ऑल डे मार्केट चालू असतं. तर कोणाला पाहिजे असेल तर खरंच येत जावं आणि खूप आहे ना रिजनेबल प्राईसमध्ये असतं सर्व. काय अरे नाहीये स्ट्रॉ त्या काकांकडेच. असंच पियायचं तर विदाउट स्ट्रॉ. हा हा चाट ना. मम्माला ते पियाला. हा ठीक आहे. आई मुच छोटी आली तुला मोठी आली. सगळी पी पी डॅडा ओल्डे डॅडाला जायचंय. तर मी आता आली होती घाटकोपर स्टेशनला. ॲक्च्युली ना आतांच्या स्कूलचा ड्रेस आहे ना युनिफॉर्म, तो आम्ही ना म्हणजे आतांच्या स्कूलमध्येच ऑर्डर दिली होती त्या युनिफॉर्मच्या. आणि तो खूप मोठा आला. तर त्याची टी शर्ट तर कसं तरी घालता येतं ॲडजस्ट करून, लूज असेल तर. पॅन्ट कशी लूज घालणार, कमरेत तरी बसायला पाहिजे ना. तर ती पॅन्ट आहे ना मी इथे घट्ट करण्यासाठी आणला. आणि लेंथला पण खूप लॉंग होती तर ती शॉर्ट करायची होती. त्यासाठी ना मी ते घाटकोपर स्टेशनला आली होती. आणि ह्यांचे 2 जीन्स वगैरे पण होते तर ते पण थोडे त्याचा पण अल्टर करायचं होतं. म्हणजे अल्टर म्हणजे काय तर त्याचे ना पट्टे आहेत ना ते तुटलेले, त्याच्यामुळे ते पण रफू करून आहे ना त्यांना शिलाई मारायची होती. तर त्यांच्याकडे ते हे आहेत ना अंकल, त्यांच्याकडे मी दरवेळेस माझं काय ना काय असं अल्टरेशनचं असतं ना तर त्यांच्याकडे मी देते ते अल्टर करण्यासाठी. आणि ते बाबूची आम्ही म्हणजे साईज घ्यायला दिली, म्हणजे केवढ्या हाईटला पाहिजे वगैरे. तर मी कटिंग वगैरे ती काय पॅन्ट करून घेतली नाही, फक्त फोल्ड मारून घेतली. कारण का परत आणि थोड्या टायमाने म्हणजे शॉर्ट वगैरे झाली तर म्हणून मग ते ओपन करता येतं. पण ते काय झालं, त्यांना मी जी साईज दिली त्याच्याप्रमाणे ती खूपच शॉर्ट झालेली. आणि मी घरी येऊन मग परत उचापत्या करत बसली. आणि मग ते परत मी म्हणजे ते शॉर्ट केलेलं होतं ना हाईटला, ते ओपन केलं नाही, हाताने शिलाई मारून परत ती जॉईंट केली. कारण का दुसऱ्या दिवशी आम्हाला ते घालायचं होतं. आणि त्याच दिवसाला ते म्हणजे मी त्याच्या आदल्या दिवशीच मी ते अल्टर करून घेतलेलं. त्याच्यानंतर मग ह्यांचे पॅन्टीचं काय करायचं ते मी त्यांना सांगितलं. आणि ते बोलले मला संध्याकाळपर्यंत घ्यायला या 1-2 तासाने. आणि मग आम्ही निघालो. निघता निघता हे वाटेमध्ये हे असे हे झालेले. आणि इथे मी तुम्हाला आता बोललीच की खरंच खूप छान छान सगळ्या प्रकारचं म्हणजे लेडीजचं काही असेल त्या गोष्टी भेटतात. तर इथे घाटकोपर स्टेशनला आहे ना ह्या मिलिंद मार्केट म्हणून आहे, तर तिथे नक्की या आणि चांगल्या प्राईजमध्ये भेटतं. तेवढ्यात ह्याचे पप्पा म्हणजे ह्याच्या पप्पानीच आम्हाला आणून सोडला. आणि ते बाहेर जरा त्यांचा मित्र आलेला एका ठिकाणी, तर त्यांना भेटायला गेलेले. तर त्यांचं काम खरं तर होतं. तर त्यांच्यासोबत मग आम्ही निघालो त्यांच्या दौऱ्यावर जायला. तर त्यांचं ते प्रयोगशाळेत जायचं होतं आणि त्यांचं काय गोष्टी असतात ऑफिसच्या, त्या मी काय बोलू शकत नाही. मग त्यांच्यासोबत आम्ही आलो तिथे. त्यांचे काय काय गोष्टी असतात. तिकडे आलो तू. ऑफिसच आहे ते, पण बोलतात कसलं तरी ऑफिस आहे. प्रयोगशाळा आहे, प्रयोगशाळा. आता बाकी मी एवढं एक्सप्लेन नाही करू शकत. आलोय. खूप मोठी दाखवते. केस बघ, मम्माची केस पण बघ. आणि आता मावशी ओरडेन, अशी मावशी काय ते केस तुमचे असतात कसे वाकडे तिकडे असे तसे तसे असे. तर चांगला आमच्या दिसलाय फ्लॅग. आणि आतांचे बघा काय चाललंय. तिरंगा अजून टिकावतो. तिरंगा जोरात जोश मध्ये.
जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा विश्वनिधि गंगा सूचना के जाके काले के गगता दाता मन मंगल लायक दे भारत भाग्य विधाता जय भारत माता की जय. जय. फौजी खाते कांदा हलवतो बंदूक ने. अच्छा फौजी नीट बोल. फौजी पाकिस्तानला हरवतो बंदुकीने. अत्यंत पण फौजी पाहिजे. आज काय पाहिजे? पप्पा पण फौजी पाहिजे. पप्पा फौजी बनला पाहिजे. पोलीस आहे ना पप्पा. पोलीस का? पोलीस आहे ना. पोलीस पोलीस पण तसंच असतं. नाही. मग? फौजी पाहिजे. पप्पा फौजी झाला तातांगला दररोज कसा घरी भेटायला येणार. मग तिथे थांबणार. मग 4-4, 5-5 महिन्याने येणार. चालणार तुला. तुला डॅडा दररोज लागतो घरी. असं असं करायचंय. असं तर डॅडा आता पण करतो. मग डॅडा बंदूक घेऊन आता पण असं करतो. बघायचंय. हा हा हा. काय आगे थांब बॉटल सरळ करते. इकडे तिकडे हात लावून आला आता. आणि दे ना चांगलं हे कर. हा गुड बॉय. हा दाखव हातात काय काय. किती घेतले? एवढे घेतले. आणि काय करणार आहे त्याच्याने? फणसला मारणार आहे. तो फणस आहे. कुठे तो फणस दिसत पण नाही. हा बघ पानं आली पुढे. हा फणस आहे इथे. त्या फणसाला त्याचे दगड मारतोय तो. काय एवढी दगड मारली आला नाही फणस. काय करणार आहे ते? खाणार आहे तू? मला देतोय. मी खाणार आहे. काय पण मला नको आहे फणस. मी बोलली का तुला मला पाहिजे. मग का जबरदस्ती देतोय मला? जबरदस्ती देतोय. पप्पाला का पप्पाला सांग. हे ते पप्पाचे सर आहे. तिला ओरडतीला सांग तुला. आज पप्पाला कामाची सुट्टी आहे. त्याच्यात पप्पाचं काम पण आम्ही करून आलो. आणि मग घरी आल्याच्या नंतर अतांगचं काम पप्पा करतोय. तर आज पप्पाला सुट्टी आहे म्हणून आज आमचा बॅट बॉल चालू आहे. तर आज माझ्यासोबत पप्पांनीच बॅट बॉल खेळला पाहिजे अशी जिद्द करून त्यांना काय तो घेऊन गेलाय बाहेर बॅट बॉल खेळायला.